हिवाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि हळूहळू वातावरणातील गारवा आपल्याला जाणवायला लागलेला आहे। या दरम्यान अनेकांना असं वाटतं की उन्हाळ्यात त्वचेचा जो तजेलपणा असतो तो थंडीत काहीसा गायब होतो आणि हे बरोबर देखील आहे। त्वचेचा हा तजेलपणा थंडीतही कसा टिकवून ठेवायचा, त्याचबरोबर हिवाळ्यात अनेक त्वचा विकार होतात जसे की सोरायसिस, एक्झिमा म्हणजेच इसब यासारख्या आजारावर मात कशी करायची, त्वचेवर होणाऱ्या ॲलर्जीला कसे सामोरे जायचे, असे अनेक प्रश्न तुमच्या मनात येत असतील ना। तर या सर्व संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये काही माहिती पाहणार आहोत आणि उपाय देखील, जेणेकरून तुम्हाला खूप मदत होईल। त्यामुळे आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। आपल्या त्वचेवर एक तेलाचा थर असतो। आपल्या शरीरात तेलाच्या काही ग्रंथी असतात, त्यातून कमी प्रमाणात तेल बाहेर निघतं थंडीमध्ये। त्वचा कोरडी पडते, त्यामुळे सोरायसिस आजार खूप प्रमाणात वाढतो। सोरायसिस आजाराची लक्षणं काय आहेत ते पाहूयात। सोरायसिसमध्ये त्वचेवर लाल रंगाचे चट्टे पडतात आणि त्यावर पांढऱ्या रंगाचे पापुद्रे जमा होतात। काहींची ड्राय स्किन असली ना, हा प्रकार जास्त पाहण्यास मिळतो। हे पापुद्रे दर्शनी भागावर जास्त दिसतात, म्हणजे आपल्या त्वचेवर वरच्या भागावर, जसे की हातावर, पायावर, चेहऱ्यावर आणि बऱ्याच वेळा डोक्यावर हे असे आजार उद्भवतात। आता एक्झिमा म्हणजेच इसब हे काय प्रकार आहे हे पाहूयात। बरेचदा सर्दी, दमा हे ॲलर्जीचे त्रास अनेकांना थंडीमध्ये जास्त असतात, पण त्वचेची सुद्धा दम्याच्या स्वरूपात काही ॲलर्जी असते, त्याला एक्झिमा म्हणतात, एक्टॉपिक एक्झिमा। हे प्रमाण शक्यतो लहान मुलांमध्ये पाहायला मिळते। ज्यांची त्वचा फारच सेन्सिटिव्ह असते त्यांची त्वचा अतिशय लाल होते, बारीक पाणी भरणाऱ्या फुटकुळ्या येतात म्हणजे पुरळ, आणि तीव्र प्रमाणाची खाज येते। बऱ्याच वेळा असे त्वचा विकार असताना अनेकांना आपल्याला थंडीत कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करायला, साबण लावून जोरात घासायला, कडकडीत पाण्याने आंघोळ करणे फार आवडते, पण या सगळ्या गोष्टी अगदी त्वचेच्या विरुद्ध जाऊन आपण करतो आणि अशा आजारांना आपण जास्त फोपायला मदत करतो। आता हिवाळ्यात त्वचेची काळजी कशा पद्धतीची घ्यावी, कशी घ्यावी हे पाहूयात। 1. अति गरम पाण्याने आंघोळ करणे टाळावे। हिवाळ्यात कडकडीत पाण्याने आंघोळ करणे सर्वांनाच आवडते, कारण थंडी खूप असते, पण हे करणे टाळावे। यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन त्यातील तेलकटपणा निघून जातो आणि त्वचा कोरडी होऊन ड्राय पडते आणि खाज सुटते। त्यामुळे एकदम कडकडीत गरम पाण्याने आंघोळ करणं कोणत्याही ऋतूमध्ये आपल्या शरीरासाठी, त्वचेसाठी घातक आहे। 2. मॉइश्चरायझरयुक्त साबण निवडा। हिवाळ्यात आपण जो साबण निवडून तो मॉइश्चरयुक्त असायला पाहिजे। साबणाच्या दिसण्यावरून किंवा वासावरून तो वापरू नये। पूर्वीच्या काळी लोक नारळाचं दूध काढून अंगाला लावायचे, यामुळे त्वचेला खूप फायदा व्हायचा। अशा काही घरगुती टिप्स तुम्ही वापरू शकता, ज्या त्वचेला हानिकारक नसतात, आणि प्रत्येक ऋतूनुसार आपण साबण अंगाला लावायचा बदलायला पाहिजे। त्या ऋतूच्या रिक्वायरमेंटनुसार आपण साबणाची निवड करायची असते। 3. भरपूर प्रमाणात पाणी पिणे। कोणत्याही ऋतूत, थंडी, पावसाळा, उन्हाळा, आपल्याला तहान लागतेच, पण हिवाळ्यात तहानेचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे आपण कमी पाणी पितो आणि पाणी कमी झाल्याने शरीरातील आर्द्रता कमी होते आणि कमीत कमी आपल्याला 3 ते 5 लिटर पाणी पिणे गरजेचेच असते। पाणी हे शरीरातील मॉइश्चर टिकवून ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा घटक आहे। 4. ओल्या त्वचेवर मॉइश्चरायझरचा वापर करणे टाळा। मॉइश्चरायझर लावताना कधीही ओल्या त्वचेवर लावू नये। कोरड्या त्वचेवर मॉइश्चरायझर लावण्याने त्याची जी शोषणता आहे ती 4 पटीने वाढते। रात्री झोपताना मॉइश्चरायझर लावून झोपल्यास अनेक फायदे मिळतात। त्याचबरोबर त्वचेवर नियमित लिप बाम लावावा, म्हणजे ओठांवर। मध आणि साजूक तूप जरी ओठांवर लावलं तरी त्याचा खूप छान परिणाम होतो। 5. क्लिन्झर वापरा। हिवाळ्यात त्वचा खूप कोरडी होते, म्हणून त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करणारा फॉर्म्युला हवा।
जेव्हा हिवाळा येतो तेव्हा आपण असे क्लीन्झर निवडले पाहिजे जे आपल्या त्वचेनुसार असेल. बहुतेक क्लीन्झर क्रीमवर आधारित असतात कारण ते त्वचेला कोरडे होऊ देत नाहीत आणि हिवाळ्यामध्ये क्रीम बेस जे क्लीन्झर आहेत ते आपल्याला वापरणं योग्य ठरतं आणि त्वचेला पोषणता देतात. 6. स्किन केअर करा. म्हणजे काय? आपल्या स्किन केअरमध्ये नियमित बदल करणे महत्त्वाचे आहे. तुमची हिवाळ्यातील त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या उन्हाळ्यासारखी नसावी. ऋतू बदलत असताना तुमची दिनचर्या बदलणे खूप महत्त्वाचे ठरते. जसजसे तापमान कमी होऊ लागते तसतसे तुमचे रेग्युलर ब्युटी प्रोडक्ट तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार अधिक अनुकूल असलेला प्रोडक्ट बदला. म्हणजे हिवाळ्यात जे प्रोडक्ट आहे ते ऑइल बेस पाहिजे जेणेकरून तुमची त्वचेची मॉइश्चर टिकून राहतील. 7. SPF देखील आवश्यक आहे. SPF म्हणजे संशोधक घटक. SPF प्रत्येक दिनचर्येचा एक भाग असावा म्हणजे सनस्क्रीन. हिवाळ्याच्या ऋतूमध्ये कमी सूर्यप्रकाश असतो परंतु या ऋतूमध्ये अतिनील किरणांमुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं. यासाठी हिवाळ्यात देखील सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. कोणताही ऋतू असू द्या मॉइश्चरायझर नंतरनं सनस्क्रीन वापरणं हे फायद्याचंच असतं आणि ते कधीही स्किप करू नये. 8. तुमचा चेहरा स्वच्छ धुणे टाळा. आपला एक गैरसमज असा आहे की जर हिवाळ्यात जास्त प्रमाणात सीबम तयार होत असेल तर चेहरा जास्त धुतला जातो आणि जास्त एक्सफोलिएट होतो. हे त्वचेवरील नैसर्गिक लिपिड अडथळा दूर करू शकतं आणि ब्रेकआउट ट्रिगर करू शकतो किंवा सीबम उत्पादन वाढू शकतं. तुमच्या त्वचेसाठी योग्य क्लिन्झरने तुमचा चेहरा दिवसातून 2दा धुणे पुरेसे आहे. नंतरनं तुम्हाला जास्तच वाटत असेल तर हलकं पाण्याने चेहरा धुवून टाकावा. उन्हाळा इतकं चेहरा धुण्याची हिवाळ्यात गरज नसते. 9. आपले केस, नख आणि ओठ विसरू नये. आपले केस आणि टाळू आपल्याला त्वचेप्रमाणेच हिवाळ्यातील हवामानातील बदलांना संवेदनशील असतात. त्यामुळे कोमट पाणी आणि कंडिशनरसह सौम्य शॅम्पू वापरा कारण ते आपले केस राखण्यास मदत करतात. तेलकट केस आणि डोक्यातील कोंडा यामुळे जास्त सीबम उत्पादन होत असल्यास कीटोकोनॅझोल किंवा सॅलिसिलिक ॲसिड असणारे औषधी शॅम्पू तुमच्या ह्या डॅन्ड्रफ काढून टाकण्याला उपयुक्त ठरतात. तसेच ओठ आणि नखांचे मॉइश्चरायझेशन आणि सूर्यापासून संरक्षण हे तुमच्या त्वचेच्या इतर भागाप्रमाणेच तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे केस, ओठ आणि नख यांची देखील तितकीच काळजी घेतली गेली पाहिजे. 10. जास्त गरम पदार्थाचे सेवन करू नका. हिवाळ्यात लोक चहा कॉफीचं प्रमाण खूप वाढवतात, खूप प्रमाणात पितात कारण गरम गरम चहा कॉफी छान वाटतं प्यायला वातावरणात गारवा असल्यावर. चहा कॉफीच्या अतिसेवनामुळे त्वचा डिहायड्रेट राहते. त्वचा तजेलदार होण्यासाठी चहा आणि कॉफी नव्हे तर अधिकाधिक पाणी पिणे गरजेचं आहे. 11. एक्सफ्लोरिएशन पडेल फरक. म्हणजे एक्सफ्लोरेट म्हणजे आपली जी हिवाळ्यातील डेड स्किन आहे ती हटवणं गरजेचं असतं. त्यामुळे योग्य त्या स्क्रबरचा वापर करून आपण आठवड्यातून किंवा 2 आठवड्यातून एकदा स्क्रब केलं पाहिजे चेहऱ्याला जेणेकरून तुमची ती डेड स्किन निघून जाईल आणि तुमच्या चेहऱ्याला छान मॉइश्चराईज होईल. आणि थंडीमध्ये केमिकल फ्री ट्रीटमेंटचा जास्तीत जास्त उपयोग करा जेणेकरून तुमच्या चेहऱ्याला देखील त्याचा फायदा होईल. 12. फेस मास्कचा वापर करा. फेस मास्क आपण तर प्रत्येक ऋतूच वापरतो ऋतूमध्ये, पण आठवड्यातून 2दा क्रीम बेस किंवा बेस फेस पॅक याचा प्रयोग केल्यास तुमच्या चेहऱ्याचं मॉइश्चरायझर कायम टिकून राहील. आता हिवाळ्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये फेस पॅक कोणकोणता वापरायचा हे देखील ऋतूनुसार बदलत राहतं. त्यामुळे तुमचं मॉइश्चरायझर टिकून ठेवील चेहऱ्याचं असं फेस पॅक तुम्ही या ऋतूमध्ये निवडलं गेलं पाहिजे. थंडीच्या दिवसात त्वचा जास्त कोमल आणि तजेलदार दिसण्यासाठी दही आणि साखरेचं मिश्रण तुम्ही लावू शकता. कोरडे त्वचेसाठी दूध एक उत्तम टॉनिक म्हणून काम करतं. तुम्ही हवं असल्यास कोणत्याही फेस पॅकमध्ये दूध मिक्स करून चेहऱ्यावर लावू शकता किंवा दही मिक्स करून लावू शकता.
फक्त दुधानेही चेहऱ्याची मसाज देखील तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमच्या त्वचेतील तुमच्या चेहऱ्यावरील मॉइश्चर टिकून राहील. 13. गुड नाईट विथ क्रीम म्हणजे नाईट क्रीम लावून विसरू नये. थंडीच्या दिवसात झोपण्याआधी चेहऱ्यावर नाईट क्रीम जरूर लावा. स्किनला रिपेअर करण्यासाठी एक चांगल्या क्वालिटीचं कोल्ड क्रीमसुद्धा लावा. पिस्त्याची गंतीसुद्धा एक चांगलं मॉइश्चरायझर म्हणून केली जाते, त्यामुळे पिस्त्याचा फेस पॅक किंवा मॉइश्चरायझर देखील तुम्ही बनवू शकता किंवा त्याचा वापर तुम्ही करू शकता. त्यामुळे कोणते प्रोडक्ट वापरताय आणि कोणत्या ऋतूत वापरताय हे देखील तुम्हाला समजणे महत्त्वाचे आहे. कोरडी त्वचेच्या समस्यावर तज्ज्ञांचं काय मत आहे? 3 प्रकारचे आहेत मतं. 1. बऱ्याचदा सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात लावलं जातं, मात्र 12 महिने सनस्क्रीनचा वापर करावा. थंडीत सनस्क्रीन लावणं देखील जरुरी आहे. थंडीत सुती आणि सैल कपडे वापरणं आवश्यक आहे. 3. पाण्याबरोबरच फॅसिडयुक्त आहारांवर जसे फिश, बदाम, अक्रोड, 1 चमचा साजूक तूप खाऊन तुम्ही तुमची त्वचा तजेलदार ठेवू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल, उपयोगी वाटली असेल तर नक्की ट्राय करा, फॉलो करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती समजली पाहिजे. याआधी मी काही ब्युटी टिप्स शेअर केलेले आहेत आपल्या चॅनलवर, ते व्हिडिओ देखील एकदा चेक करा. मी त्याच्या लिंक या ठिकाणी आता देत आहे.